Hello students, myself Sangeeta Shirsagar from ZP Primary School Shive, Taluka Khed, District Pune. Students, today we are going to learn grammar topic types of pronoun. What is the definition of pronoun? A pronoun is a word which is used instead of noun to avoid its repetition. नाऊनचं रिपिटेशन पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. हाऊ मेनी टाइप्स ऑफ प्रोनाउन? देर आर 9 टाइप्स ऑफ प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, इम्फॅटिक प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. 6th इज इंडिफिनिट प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन and reciprocal pronoun. There are 9 types of pronoun. First is personal pronoun, पुरुषवाचक सर्वनाम. What is the definition? A personal pronoun is a short word we use as a substitute for a proper name of पर्सन. व्यक्तीच्या नावाबद्दल आपण जे काही नामाऐवजी शब्द वापरतो तो पुरुषवाचक सर्वनाम. लुक ॲट दिस एक्झाम्पल्स. आय, माय, मी, यू, योर, वी, आवर, अस, दे, दिअर, दिअर्स, देम, ही, हिज, हिम, शी, हर, इट, इट्स, माइन, मायसेल्फ, yourself, herself, himself, themselves, itself, ourselves, this, that, these. Those are examples of pronoun. First person pronoun. पर्सन प्रोनाऊनचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. व्हॉट इज द डेफिनेशन? द फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स I and we, which denotes person or persons speaking, are to be said personal pronouns of the first person. Examples: I, my, mine, myself, we, our, us, ourselves. जी व्यक्ती बोलते ती फर्स्ट पर्सन प्रोनाउन असते. द फर्स्ट पर्सन प्रोनाउन कोण? बोलणारी व्यक्ती. सेकंड पर्सन प्रोनाउन, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणाला म्हणायचं? सेकंड पर्सन प्रोनाउन इज यू, which denotes person or person spoken to. म्हणजे ज्याच्या बरोबर बोलत असतो, ज्याच्याशी बोलत असतो तो पर्सन असतो सेकंड पर्सन. सेड टू बी पर्सनल प्रोनाउन्स ऑफ द सेकंड पर्सन. एक्झाम्पल्स: यू, योर, योर्स, योर सेल्फ. म्हणजे बोलणारी व्यक्ती फर्स्ट पर्सन, ज्याच्या बरोबर बोलत आहे ते सेकंड पर्सन प्रोनाउन. थर्ड पर्सन प्रोनाउन, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ थर्ड पर्सन प्रोनाउन? द प्रोनाउन्स दे, ही, शी, इट, विच डिनोट्स द पर्सन और पर्सन स्पोकन ऑफ. ज्याच्या विषयी सांगितलं जातं आर सेड टू बी पर्सनल प्रोनाउन ऑफ द थर्ड पर्सन. एक्झाम्पल्स: दे, देम, ही, हिज, हिम, शी, हर, herself, it, its, itself ही थर्ड पर्सन प्रोनाउनची उदाहरणे आहेत. पहा काही सेंटेन्सेस पहा त्याच्यावर आधारित. आय एम अ डॉक्टर. आय हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. यू आर द बेस्ट सिंगर. यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन आहे. आणि दे आर प्लेइंग क्रिकेट, यामध्ये दे हे थर्ड पर्सन प्रोनाउनचं एक्झाम्पल आहे. सेकंड टाइप्स ऑफ प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधी सर्वनाम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन्स? रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर युज्ड टू जॉईन टुगेदर 2 सेंटेन्सेस. 2 वाक्य जोडण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउन्सचा उपयोग केला जातो. रिलेटिव्ह प्रोनाउन्स वापरले जातात. एक्झाम्पल्स: वाय, विच, वेन, हुम, हुज ही काही रिलेटिव्ह प्रोनाउनची उदाहरणे आहेत. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स. शी इज अदिती हू इज द फर्स्ट इन द रनिंग रेस. हिअर हू इज द रिलेटिव्ह प्रोनाउन. दिस इज द बॉय हुज स्कूल इज व्हेरी फार. हुज इज रिलेटिव्ह प्रोनाउन.
Third types of pronoun, reflexive pronoun, आत्मवाचक सर्वनाम. What is the definition? When the action is done by the subject, effect or reacts or reflects upon the subject is called reflexive pronoun. Example, myself, yourself, himself, herself, ourselves, yourselves, themselves. कर्त्याने स्वतःवर केलेली क्रिया ज्या शब्दाने दाखवली जाते ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असते. Look at these some examples. You tell me about yourself. Yourself is reflexive pronoun. He writes about himself. Himself is reflexive pronoun. They enjoyed themselves. Themselves is reflexive pronoun. We tell about ourselves. Ourselves is reflexive pronoun. Now fourth number pronoun, emphatic pronoun, परिणामकारी सर्वनाम. Fourth number, emphatic pronoun. Emphatic pronouns are personal pronouns used for emphasis. The suffixes self and selves are added to various personal pronouns for emphasis. जेव्हा कर्त्याने ती कृती स्वतः केली आहे यावर भार देऊन जोर देऊन सांगितले जाते ते प्रोनाउन असते emphatic pronoun. Read these examples. I myself saw the picture. Here myself is emphatic pronoun. They are hardworking themselves. Themselves is emphatic pronoun. You yourself are to blame. Yourself is emphatic pronoun. Now fifth number pronoun, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम, ज्याला आपण मराठीत दर्शक सर्वनाम म्हणतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर युज्ड टू पॉइंट आउट पर्सन ऑर थिंग्स कॉमनली युज्ड इन स्पोकन लँग्वेज. एक्झाम्पल्स, धीस, दॅट, दोज, दिस, सच. व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात ती डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असतात. Look at these examples. This is my beautiful dog. This, that is an apple tree. That, those birds are flying. Those is demonstrative pronoun. These are my friends. These is demonstrative pronoun. 6 types of noun. Indefinite pronoun, अनिश्चित सर्वनाम. Definition: indefinite pronouns are used to denote persons or things in a general way. They don't refer to any person or thing any particular way. जी सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली आहेत ती निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात. Read these some examples. All, anybody, nobody, everyone, everybody, someone, somebody, few, many, none, one, others are some examples. Read these examples of sentence. Someone knocked my door. Here someone is the indefinite pronoun. There are 60 students. Nobody give the answer. Nobody is indefinite pronoun. Now next pronoun types, interrogative pronoun, प्रश्नार्थक सर्वनाम. What is the definition? The pronouns which are used for asking questions are called interrogative pronoun. For example, why, who, whom, when, where, which, what, whose, like that. प्रश्न विचारण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना प्रश्नवाचक सर्वनामे interrogative pronoun असे म्हणतात. Read these examples. Who is he? Who is interrogative pronoun. Why are you laughing? Why is interrogative pronoun. What do you want to eat? What is interrogative pronoun. अशा तऱ्हेने या शब्दांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करू. Now 8 number types of noun, distributive pronoun, विभाजक सर्वनाम. What is the definition? Distributive pronouns are used to refer to persons or things taken at a time. For example, each, either, neither. ही pronoun ज्या सर्वनामांचा उपयोग अनेक व्यक्ती वस्तू यामधील पर्याय दर्शवण्यासाठी केला जातो त्यांना विभाजक सर्वनामे म्हणतात. Read these sentences.
Each of us can sing. Each is distributive pronoun. Each of the students get a certificate. Each is distributive pronoun. Either of you can study with me. Either is distributive pronoun. Now, 9th number pronoun is reciprocal pronoun. परस्पर संबंधदर्शक सर्वनाम. What is the definition of reciprocal pronoun? Reciprocal pronouns express mutual or reciprocal relationship. Example, each other, one another. जी सर्वनामे परस्पर संबंध दर्शवतात त्यांना परस्पर संबंधदर्शक सर्वनामे रेसिप्रोकल प्रोनाउन असे म्हणतात. Read these sentences. Malasha and Akulka hated each other. Each other is reciprocal pronoun. We all friends meet regularly each other's house. Each other's is reciprocal pronoun. We must have trust one another. One another is reciprocal pronoun. Dear students, आता तुम्ही वहीत हे टाइप्स ऑफ प्रोनाऊन लिहायचे आहेत 9 पण आणि आपल्या लेसनमध्ये यातले कोणते प्रोनाऊन आले त्याची यादी करायची प्रत्येक वेळेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा व माझे नवनवीन व्हिडिओ पहा.